आणि आपण पपई तोडायला तर गेलो, पण आपल्यासोबत असा काही विषय झाला. सांगतो तुम्हाला, व्हिडिओ पूर्ण पाहून जा. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुषार आणि परत एकदा आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि सकाळ सकाळी उठायचा विषय असा आहे की आपल्याला बायानवर होत्या कांदे खांडायला, म्हणून लवकर उठणं पडते. काम होईल म्हटलं, पहिले तर आपण चांड रोटी खाऊन घेतली. म्हटलं जेवण करायला 11 वाजता येणं पडते वावरात जायसाठी. आणि तुम्ही माणसानं कॉलेजला जात नाही काय, पण कॉलेजचा आपला कॅम्प जायला आहे, पण आपल्याला जायला भेटत नाही कारण आपल्या वावरात बाया आहे म्हणून. आणि आपली कॅम्पला जायची तर इच्छा आहे, पण आपण जर हे कांदे सोडून कॅम्पला गेलो तर बाबा आपला कॅम्प काढून टाकतील. तोंडी घास आला आणि पाणी म्हणते मी येतो. बेकार आहे शेतकऱ्याचं जीवन. कशी आहे मग क्वालिटी? नान नाही करायचा भाऊ, 6 महिन्याची मेहनत आहे. मग तू माणसाने वावरात काय पेरणार? डबल कांदेच पेरणार. आता कांद्याचा विषय बेकार आहे भाऊ. आणि तेच रोप आहे की आपल्याला या वावरात पेरणार. आता कांदे उपटून कांद्या वाल्याचा विषय झाला काय भाऊ, डायरेक्ट 7 किलो रोप आहे टाकेल. आणि कांदे काढायला बाय कमी नाही भाऊ, डायरेक्ट 20-25 बाय आहे. आपला घरी राहायचा विषय असा आहे की माणूस भेटत नाही, म्हणून आपल्याला कांदे उचलायला घर राहायला पडते. कांद्याचं काम म्हटलं म्हणजे बेकार आहे भाऊ, बेकार थंडगार होते भाऊ कांद्यात काम. आणि कांद्याचा विषय असा आहे की 5 महिन्यातून 1 हप्ता असला बेकार होऊन जाते. आणि आपल्या बाबाची ते इकडे हजेरी मांडणं चालू होती. आणि आपल्या बाबाला म्हटलं मले बी घ्या हजेरीत. बेकार हाल होतात भाऊ हप्ताभर, कारण गोट्यासारखाच वजा आहे कांद्याचं. आणि पपया झाडाचा विषय असा झाला की डायरेक्ट 30 फुटावर पपई होतं वर. आणि इकडे आपले बाबा पायपान पपई पाडत होते. मग काय पाडलंच खाली पपई, आणि एकच पपई होतं ते. एवढा 30 फुटावर पपई लागेल होतं डायरेक्ट. आणि ते पपई घेतलं, मग निघलो घरी. आणि तुम्ही आपले व्हिडिओ पाहता पण ते फॉलोचं बटन दाबत नाही, ते फॉलोचं बटन दाबून टाका तेवढं. घरी आलो, घरी जर डायरेक्ट 3:30 वाजल ते अंगीवाले मागून घेतलं. मग मस्त अंगी घेऊन रेडी झालो आजच्यासाठी. एवढं भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्याला फॉलो करून घ्या.